नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील धरणग्रस्तांना जमीन हक्क व पुनर्वसन कायद्यानुसार न्याय द्या, जिल्हा प्रशासनाला ग्रामस्थांचे निवेदन. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन हक्क व पुनर्वसन कायद्यानुसार न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या अनेक कुटुंबांचे पुनर्वसन अद्यापही प्रलंबित असून त्यांना कायद्यानुसार मिळणारे हक्क व सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. दरम्यान धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले की प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असली तरी अनेकांना योग्य मोबदला, पर्यायी जमीन तसेच पुनर्वसनाच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन धरणग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे. 1959 आणि 60च्या दरम्यान धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे वेस्टर्न खानदेशच्या त्या तत्कालीन एजन्सीच्या माध्यमातून एक पाण्याचा साठीचा प्रकल्प हा पुरमेपाडा धरण हे तयार झालं. त्या काळामध्ये शेतकऱ्यांना फक्त पहिला हप्ता जो होता पेमेंटचा तो मिळाला. शेतकरी त्या ठिकाणून निर्वासित झाले. नंतरच्या काळामध्ये धरणाचा जे काम होतं ते अपूर्ण होतं. ते 2010 पर्यंत त्याचं काम सुरू होतं. परंतु गेल्या या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काम अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपल्या पेमेंटसाठी काही प्रयत्न केले नाहीत. परंतु आता ज्या वेळेला शेतकऱ्यांना जाणीव झाली की प्रकल्प पूर्ण होऊन देखील आम्हाला पुढचं पेमेंट मिळत नसल्यामुळे आज सर्व शेतकरी हे गेल्या 2-3 महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटले. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांना भेटून त्यांनी आपली कैफियत मांडली. बावनकुळे साहेबांनी कमिशनर साहेबांना फोनवर त्या संदर्भात सांगितलं की या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, आणि कमिशनर साहेबांनी सांगितल्यानंतर तिकडून आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून माननीय पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांची या ठिकाणी आज आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सर्व संबंधित पाटबंधारे अधिकारी असतील, प्रांत साहेबांचे अधिकारी असतील, भूसंपादनाचे अधिकारी यांना बोलून या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये प्रांत साहेब मीटिंग लावतील. त्या संदर्भातले सर्व आपली कागद शोधून तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील असं आम्हाला आश्वासित केलं. त्याबद्दल आम्ही प्रांत मदत व पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांचे आभार मानतो.